नंतर पाहूयात एक मोठी बातमी। गुन्हेगारांचं समर्थन करणं हे संत महात्म्यांना शोभत नाही असं मत हभप भागचंद्र झांजे महाराजांनी व्यक्त केलंय। महंत नामदेव शास्त्री यांनी गुन्हेगारांच्या पार्श्वभूमीकडे पाहिलं पाहिजे। झांजे महाराज यांनी अशा शब्दांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जर संत महंत गुंडांचे समर्थन करत असतील तर ग्रामस्थांचा, वारकऱ्यांचा आणि संप्रदायाचा विश्वास उडेल असंही झांजे महाराज यांनी म्हटलेलं आहे। तर नामदेव शास्त्री यांनी पाठराखण केलेली होती धनंजय मुंडे यांची आणि त्याच्यानंतर आता झांजे महाराज यांची ही प्रतिक्रिया समोर आली। नामदेव महाराज शास्त्रींनी एक वक्तव्य केलं की गुन्हेगारांच्या मागची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे। हे संत महात्म्यांच्या तोंडून बोलणं, ह्यावेळी बोलणं योग्य नव्हतं। ज्यावेळेस त्यांच्या गावामध्ये जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यावरती हमला झाला, हे जर त्या काळात तुम्ही बोलले असते, ज्या गुंडांचं, ज्या आरोपींचं तुम्ही समर्थन करता, हा विषय साधू संतांच्या तोंडून बोलण्याचा नाही आहे। ज्या गडानं विखुरलेला समाज एकत्र केला, समाजाला दिशा दिली, वारकरी संप्रदायाचा विचार दिला, अशा गडाचे आपण महंत आहात आणि एका महंताच्या तोंडून असं गुंडांचं समर्थन करणारं एखाद्या राजकीय पुढाऱ्याचं पाठराखण करणं हे चांगलं नाही। जर वारकरी संप्रदायातील व्यक्ती, महान व्यक्ती जर असं त्या ठिकाणी वक्तव्य करायला लागले तर नक्कीच या ग्रामस्थांचा, वारकऱ्यांचा संत महात्मावरील विश्वास उठल्याशिवाय राहणार नाही।